नमस्कार मित्रांनो, थिंक बुक मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. यशस्वी लोक आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये नेमकं काय वेगळं असतं? कधी विचार केलाय? खरं तर ते काही असे नियम पाळतात जे आपल्याला शाळेत किंवा कॉलेजात कधीच शिकवले जात नाहीत. आज आपण सत्तेच्या आणि प्रभावाच्या त्याच अदृश्य नियमांना समजून घेणार आहोत, जे निकोलो माकियावेली नावाच्या एका हुशार विचारवंताने तब्बल 500 वर्षांपूर्वी सांगितले होते. चला तर मग, ही शक्तिशाली सूत्र उलगडूया. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या आलिशान पार्टीमध्ये आहात. आजूबाजूला मोठे मोठे लोक आहेत आणि अचानक समोरून एक अशी व्यक्ती चालत येते जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. कदाचित ती एक मोठी इन्व्हेस्टर असेल किंवा तुमच्या क्षेत्रातील कोणीतरी दिग्गज असेल. तुमच्याकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी फक्त 5 मिनिटं आहेत. फक्त 5. तर ह्या 5 मिनिटात तुम्ही असं काय कराल की ती व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही? हीच ती निर्णायक वेळ आहे जिथे बहुतेक लोक चुकतात. बहुतेक लोक इथे खूप मोठी चूक करतात. ते आपली लाचारी किंवा गरज दाखवतात. ते म्हणतात, सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे, किंवा सर माझी एक कल्पना आहे, प्लीज ऐका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या क्षणी तुम्ही तुमची गरज दाखवता त्या क्षणी तुम्ही त्या व्यक्तीसाठी फक्त गर्दीचा एक भाग बनता. तुम्ही काहीतरी मागायला आलेले असता. याउलट शक्तिशाली लोक कधीच काही मागत नाहीत. ते थेट उपाय घेऊन जातात, मागणी नाही. मग या समस्येवर उपाय काय? याचं उत्तर आपल्याला तब्बल 500 वर्षांपूर्वीच्या एका वादग्रस्त पण अत्यंत हुशार विचारवंताकडे मिळतं. त्याचं नाव आहे निकोलो माकियावेली. काही लोक त्याला सैतान मानतात, तर काही जण त्याला राजकारणातील सर्वात मोठा गुरु मानतात. पण तो होता कोण? माकियावेलीचे विचार काही हवेत तयार झाले नाहीत. तो 16व्या शतकातील इटलीमध्ये राहत होता, जिथे राजकारण म्हणजे रक्तरंजित संघर्ष आणि दगाबाजी होती. कोण कोणाचा मित्र आणि कोण शत्रू हे सांगता येत नव्हतं. तो स्वतः एक राजदूत होता, पण जेव्हा सत्ता बदलली तेव्हा त्याला सत्तेतून बाहेर फेकलं गेलं आणि एकांतवासात राहावं लागलं. त्याच काळात त्याने द प्रिन्स हे वादग्रस्त पण अजरामर पुस्तक लिहिलं. मॅकियावेलीचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत याच एका वाक्यात आहे. तो म्हणतो, जग आदर्श कसं असावं या स्वप्नात जगू नका. जग वास्तविक कसं आहे हे जे समजून घेतात तेच सत्ता गाजवतात. याचा सरळ अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी उपयुक्त आहात तोपर्यंतच तुमची किंमत आहे. हे ऐकायला थोडं कडवट वाटेल, पण हेच सत्तेच्या खेळाचं कडवट सत्य आहे. चला तर मग माकियावेलीच्या या सिद्धांतावर आधारित काही ठोस नियमांबद्दल बोलूया. हे पहिले काही नियम पहिल्याच भेटीत कसा जबरदस्त प्रभाव टाकायचा यावर आहेत. तर पहिलं सूत्र आहे, तुमची गरज लपवा आणि समोरच्यासाठी उपाय बना. जेव्हा तुम्ही कोणा मोठ्या व्यक्तीला भेटता तेव्हा मला काय मिळेल हा विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाका. त्याऐवजी फक्त एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. मी यांची कोणती समस्या सोडवू शकेन. मदत मागणारा नाही तर मदत करणारा बना. हा दृष्टिकोनातील सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा बदल आहे. बघा, शक्तिशाली लोकांभोवती नेहमी 2 प्रकारचे लोक असतात. एक, रक्तशोषक म्हणजे पॅरासाइट्स, जे फक्त त्यांचा वेळ, ऊर्जा आणि संपर्क वापरून स्वतःचा फायदा करून घेऊ पाहतात. आणि दुसरे असतात मूल्य वाढवणारे म्हणजे व्हॅल्यू ॲडर्स. हे लोक त्या व्यक्तीच्या आयुष्यात किंवा कामात काहीतरी सकारात्मक भर घालतात. आपल्याला नेहमी दुसऱ्या प्रकारात राहायचं आहे. याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात गेले तेव्हा त्यांनी लाचारी दाखवली नाही. उलट अपमानास्पद वागणूक मिळाल्यावर त्यांनी भर दरबारात आपला स्वाभिमान दाखवला. त्यांनी हे सिद्ध केलं की ते तिथे याचक म्हणून नाही तर एका सार्वभौम राज्याचे राजे म्हणून आले आहेत. या स्वाभिमानी वृत्तीमुळेच त्यांची किंमत ठरली. आता वळूया दुसऱ्या सूत्राकडे, जे तितकंच महत्त्वाचं आहे. सूत्र 2, झाकली मूठ 1.25 लाखाची. याचा अगदी सरळ अर्थ आहे, पहिल्याच भेटीत स्वतःबद्दल सगळं काही उघड करू नका. आपल्या मनात एक रहस्य टिकवून ठेवा. जर तुम्ही एका खुल्या पुस्तकासारखे असाल तर लोक तुम्हाला पटकन वाचून बाजूला ठेवून देतील. तुमची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा समोरच्याला वाटतं की अरे, या माणसामध्ये दिसतं त्यापेक्षा खूप जास्त काहीतरी आहे. तुमच्या ओळखी, तुमचं ज्ञान आणि तुमच्या योजना हळूहळू उघड करा. समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल एक कुतूहल निर्माण करा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कुतूहल संपलं की तुमची किंमत संपली. ठीक आहे, तर आता आपण पहिल्या भेटीच्या पलीकडे जाऊन सामाजिक संबंधांच्या गुंतागुंतीच्या जगात प्रवेश करत आहोत. चला पुढच्या नियमांकडे वळूया आणि पाहूया हे नक्की कसं कार्य करते. सूत्र क्रमांक 3,
अदृश्य सत्ता केंद्रांशी मैत्री करा. याचा अर्थ थेट राजाला भेटण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा राजाच्या जवळच्या आणि विश्वासू लोकांपर्यंत पोहोचा. हे लोक म्हणजे सत्तेच्या महालाचे खरे द्वारपाल असतात, ज्यांना आपण अनेकदा विसरून जातो. अनेक लोक थेट मोठ्या साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतात, पण खरा रिमोट कंट्रोल अनेकदा साहेबांच्या आजूबाजूला असतो. त्यांचा पीए, त्यांचा विश्वासू ड्रायव्हर किंवा त्यांचा एखादा जुना निष्ठावान नोकर, हे लोक तुम्हाला आतपर्यंत पोचवू शकतात. आर्य चाणक्यांनी थेट धनानंदाशी युद्ध नाही केलं. त्यांनी आधी साम्राज्याच्या आतल्या ह्या अदृश्य शक्तींना हाताशी धरलं आणि मग सत्ता उलथवून टाकली. आता सूत्र क्रमांक 4, जे खूप मानसशास्त्रीय आहे. मिररिंग आणि ट्युनिंग. एक साधं सत्य आहे, लोकांना त्यांच्यासारखेच लोक आवडतात. त्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या ऊर्जेशी आणि त्यांच्या संवाद साधण्याच्या पद्धतीशी स्वतःला जुळवून घ्यायचं आहे. त्यांची नक्कल नाही करायची, तर त्यांच्याशी एकरूप व्हायचंय. याला मानसशास्त्रात सायकोलॉजिकल मिररिंग असं म्हणतात. याचा अर्थ त्यांची नक्कल करणे नाही, तर त्यांच्या वेव्हलेंथला जुळवणे आहे. म्हणजे जर समोरची व्यक्ती कमी बोलणारी आणि मुद्द्यावर येणारी असेल, तर तुम्हीही तसंच बोला. जर ते मोकळ्या स्वभावाचे असतील, तर तुम्हीही थोडे मोकळे व्हा. जसं रेडिओचं ट्युनिंग लागतं, तसं माणसांचं ट्युनिंग जुळलं की तुम्ही आपोआप त्यांचे बनता. 5वं सूत्र कदाचित थोडं अनपेक्षित वाटेल, पण ते खूप शक्तिशाली आहे. सन्मानाने नाही म्हणायला शिका. जो माणूस प्रत्येक गोष्टीला हो हो म्हणतो, त्याची स्वतःची काही किंमत उरत नाही. त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही, तो सहज उपलब्ध असतो. ज्याचे स्वतःचे काही तत्त्व नसतात, त्याला सत्तेच्या जगात कोणीही किंमत देत नाही. इतिहासात बघा, बाजीराव पेशव्यांनी अनेकदा दिल्लीच्या तख्ताला किंवा निजामाला आपल्या अटींवर झुकवलं. त्यांनी लाचारी कधीच स्वीकारली नाही. कधीतरी सन्मानाने आणि योग्य कारणास्तव नाही म्हणायला शिका. यामुळे तुमची एक स्वतंत्र ओळख निर्माण होते आणि लोक तुमचा आदर करू लागतात. आता सूत्र क्रमांक 6. शांतता हे तुमचं अंतिम शस्त्र आहे. जो कमी बोलतो आणि जास्त ऐकतो, तोच परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. जास्त बोलणारा माणूस नकळतपणे आपली सगळी गुपितं आणि कमजोरी उघड करतो. या उलट जेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल भीती आणि आदर वाटतो. आणि जेव्हा तुम्ही बोलता, तेव्हा लोक तुमच्या शब्दांना अधिक महत्त्व देतात, कारण ते दुर्मिळ असतात. आता आपण शेवटच्या आणि सर्वात प्रगत नियमांकडे आलो आहोत. हे नियम तुम्हाला फक्त संपर्क साधायला नाही, तर इतरांवर प्रभाव टाकायला शिकवतील. हे नियम माकियावेलीच्या विचारांचं खरंच सार आहेत. 7वं सूत्र आहे वफादारी आणि उपयुक्तता. शक्तिशाली लोकांसाठी इमानदारी महत्वाची असते, पण त्याहून जास्त महत्वाची असते वफादारी. का? कारण इमानदार माणूस तत्वांसाठी मालकाची साथ सोडू शकतो, पण वफादार माणूस संकटातही मालकाच्या पाठीशी उभा राहतो. तानाजी मालुसरेंची छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा ही केवळ इमानदारी नव्हती, ती अटूट वफादारी होती. हीच वफादारी सत्तेच्या जगात सर्वात जास्त किंमत मिळवून देते. आणि 8वं सूत्र, जे माकियावेलींच्या सर्वात महत्त्वाच्या नियमांपैकी एक आहे, कधीही आपल्या मालकापेक्षा जास्त चमकण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्ही तुमच्या बॉसपेक्षा जास्त हुशार किंवा जास्त सक्षम दिसलात, तर त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. ते तुम्हाला आपला स्पर्धक समजतील आणि तुमचा पत्ता कट करतील. म्हणून तुमचं यश हे त्यांच्यामुळेच मिळालं आहे असं नेहमी दाखवा. त्यांच्या अहंकाराला सांभाळा, म्हणजे तुमची प्रगती निश्चित होईल. तर हे नियम आपल्या मनात कायमचे कोरून ठेवा. हे फक्त नियम नाहीत, तर जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आहे. या ज्ञानामुळे आपण आता परिस्थितीचे शिकार नाही, तर त्या खेळाचे मास्टर बनू शकता. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिली, कधीही आपली गरज किंवा लाचारी दाखवू नका. दुसरी, नेहमी एक उपाय म्हणून स्वतःला सादर करा, मागणी म्हणून नाही. आणि तिसरी, कमी बोला, जास्त ऐका आणि शांततेला आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवा. या 3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी खूप मोठा फरक पडेल. सत्तेचा हा खेळ खूप जुना आहे. फक्त चेहरे बदलले आहेत, नियम तेच आहेत. जग कसं असायला हवं ह्या स्वप्नाळू विचारातून बाहेर पडून ते कसं आहे हे डोळसपणे बघा. आता नियम तुम्हाला माहीत आहेत. प्रश्न फक्त एकच आहे, तुम्ही हा खेळ कसा खेळणार? यावर नक्की विचार करा. थिंक बुक मराठीला सबस्क्राईब करा.